हरपवडे माजी सरपंच पतींचा आत्मदहन करण्याचा इशारा. गावच्या रासूबाई मंदिर बंदचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन. आजरा तालुक्यातील हरपवडे येथील माजी सरपंच सौ वैशाली देवदास गुरव यांच्या पतींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचं निवेदन दिलं आहे. येथील ग्रामदैवत श्री रासूबाई मंदिर भक्तांना खुले न करण्याच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यांनाही पाठवल्या आहेत. हरपवडे येथील श्री रासूबाई देवी मंदिर हे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्याकडे देखभाल दुरुस्तीसाठी आहे. त्यांच्यामार्फत स्थानिक व्यवस्थापन समिती देखभाल दुरुस्ती करते. येथील स्थानिक देवस्थान समिती आणि पुजाऱ्यांमध्ये वाद होऊन मंदिराला टाळा ठोकण्यात आला. गेली 6 महिने हे मंदिर बंद आहे. या अनुषंगानं पुजारी आणि ग्रामस्थांनी 10 मे 2023 रोजी पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडे लेखी अर्ज करत दाद मागितली. पश्चिम महाराष्ट्रकडे येथील पुजाऱ्यांची नोंद असतानाही मंदिर आणि पूजा अर्चा बंद ठेवली जाते. हा मोठा प्रश्न आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गुरव यांच्या अध्यक्षतेखाली आजरा तालुका गुरव समाजाची बेमुदत आंदोलने आजरा तहसील कार्यालय येथे झाली. हरपवडे गावची ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचं कारण पुढे करून आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत निर्णय दिला जाईल असं आजरा तहसीलदाराने आश्वासन दिलं. त्यानंतर वेळोवेळी त्यांना आणि पश्चिम महाराष्ट्राकडे अर्ज देऊन सुद्धा कोणीही या प्रश्नी हरपवडे गावी फिरकलं देखील नाही. याबरोबरच हरपवडे ग्रामस्थांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला, पण आजरा तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर तो मागे घेतला. 13 मे रोजी तहसीलदार कार्यालयात आजरा येथे बैठक घेण्यात आली. याबाबत 2 दिवसात निर्णय कळवतो असं आश्वासन देऊन गेले, पण त्यानंतरही कारवाई झालेली नाही. हरपवडेच्या पुजाऱ्यांना जाणून बुजून पूजा अर्चा करण्यापासून गेली 6 महिने वंचित ठेवलं जात आहे. देवस्थान समितीकडे येथील पुजाऱ्यांची नोंद आहे किंवा नाही यांचं लेखीपत्र मिळावं. 27 मेपर्यंत मंदिर खुले करून पूर्वीप्रमाणे पूजा अर्चा करण्यासाठी आदेश द्यावेत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 28 मे रोजी आत्मदहन करणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असंही निवेदनात स्पष्ट म्हटलं आहे.